नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये बघणार आपण की सी-ई-नी आणि सी-पी-डी काय आहे, ठीक आहे. तुम्ही बघतच आहात की जे रजिस्टर स्पेशली जे रजिस्टर नर्स आहेत त्यांसाठी सी-ई-नी, सी-पी-डी कंपल्सरी केलं आहे एम-एन-सीवाल्यांनी. आणि ते कसं करायचं, काय नाही करायचं, हे सगळं काही डिटेल्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. आणि खूप काही जे स्टुडंटचे किंवा जे स्टाफ नर्स आहेत आपल्या त्यांचे पण मला खूप सारे क्वेश्चन विचारले होते. मी सगळे क्वेश्चन नोट डाउन केले आहेत एका पॅडवरती आणि मी तुम्हाला सांगणार आहे. हे सगळे क्वेश्चन आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आणि व्हिडिओ हा स्किप करू नका. ह्याच्यामध्ये सगळं काही मी डिटेल्स देणार आहे. सी-ई-नी काय, सी-पी-डी काय, सगळं काय म्हणजे स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे, ठीक आहे. ह्याला स्किप नका करू, ठीक आहे. आता जे पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, की सी-ई-नी, सी-पी-डी काय आहे? हे कोणाला अर्धं म्हणजे माहीतच नाही आहे. जे नवीन पासआउट झालेले ते कसं काय करायचं, काय नाही. सी-ई-नी, सी-पी-डी माहीतच नाही, ठीक आहे. आता जे सी-ई-नी, सी-पी-डी आहे ना, काय आहे? ती कंपल्सरी आहे का? त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे का? नंतर ती फ्री आहे की पेड आहे? पॉईंट्स कसे मिळतील? रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे त्यासाठी? सी-ई-नी जे सी-ई-नीचं शेड्यूल आहे ते कुठे बघायचं? अप्लाय कसं करायचं त्याला? नंतर सी-पी-डी आणि कंडक्ट कोण करतं? डॉक्युमेंट्स काय काय लागतील? ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे? सी-पी-डीमध्ये काय फरक आहे? नंतर सर्टिफिकेट कसं भेटणार? नंतर जे जे तुम्ही सी-ई-नी जे अटेंड केले त्याचे क्रेडिट पॉईंट्स तुम्हाला भेटले की नाही ते कसं बघणार, ठीक आहे. आणि आता एक शेड्यूल अपडेट झाला ना, तर ज्यांना जे ओल्ड जे स्टाफ नर्स आहेत त्यांना माहीत असेल की जेव्हा ते अप्लाय करतात तेव्हा ते मॅक्झिमम पार्टिसिपंट शो होतो, ठीक आहे. आता हा का होते मी त्याचं पण एक आन्सर सांगेल, ठीक आहे. तर एवढे सारे क्वेश्चन माझ्या आत्तापर्यंत आलेत माझ्याकडे, तरी मी आपण पूर्णपैकी डिटेल्समध्ये आपण बघूया, ठीक आहे. आता आपण एम-एस-सीच्या साईटवरती जाऊ. आता जी साईट आहे, एक मिनिट. ओके. ही जी साईट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org तुम्हाला साईटवरती जायचं आहे. तिथं बघा दिसेल तुम्हाला सी-ई-नी आणि सी-पी-डी, ठीक आहे. सी-पी-डीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सी-पी-डीवर क्लिक करता तुम्हाला सी-पी-डी शेड्यूल दिसेल आणि सी-पी-डी लॉगिन दिसेल, ठीक आहे. आता तुम्ही सी-पी-डी शेड्यूलला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, ठीक आहे. जसं तुम्ही सी-पी-डी शेड्यूलला क्लिक करता तुम्हाला इथं शेड्यूल दिसून येईल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ओके, एवढे सी-पी-डी शेड्यूल झालेले आहेत आज. ह्याच्यामध्ये ना, ठीक आहे. आता जे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट शेड्यूल आहे, ठीक आहे. सी-पी-डीचं शेड्यूल आलं आहे. आता काही ठिकाणी ऑनलाईन आहे आणि काही ठिकाणी ऑफलाईन आहे. ते ऑफलाईन आहे ते नाशिक आणि मुंबईमध्ये चालू आहे सध्याला. 1 तारखेला सुरू होणार आहे आणि 2 तारखेला सुरू होणार आहे, ठीक आहे. आणि जे ऑनलाईन आहे तुम्हाला दाखवेल. मी तुम्हाला दोन्ही पण सांगेल की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे. आता ऑनलाईन जे आहे ना, ते त्यांचं एक ॲप आहे जे आस्तारिका स्पियर ई-लर्निंग म्हणून एक ॲप आहे त्यांचं. ते तुम्हाला पहिले डाउनलोड करावं लागेल तुमच्या मोबाईलमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्या ठिकाणी तुमचे डिटेल्स मागतील, काय तुमचं प्रोफेशनल काय आहे, नर्सिंग आहे, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे मागेल. ते तुम्हाला अकाउंट क्रिएट घ्यायचं खूप इझी आहे, ठीक आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला इकडे यायचं, ठीक आहे. आता हे सी-ई-नी आता स्टार्ट ऑन झालेली आहे ऑनलाईनची, जी 21/10/2025 म्हणजे 2025मध्ये सुरू झालेली आहे ती, पण यांनी आत्ता अपडेट केलं याच्यावर, ठीक आहे. ते कितीपर्यंत व्हॅलिड आहे ही? कधी होणार? 21/10/2026 पर्यंत, ठीक आहे. ह्यात त्यांनी ऑनलाईनची डेट दिलेली आहे, ठीक आहे. आता तुम्हाला तर डिटेल्स दाखवेल. इथे तुम्हाला क्रेडिट्स पॉईंट किती भेटतील? 5 भेटतील तुम्हाला. ह्याला फीस तुम्हाला किती पे करावं लागतील? फीस किती पे करावं लागतील? ₹0 आहे यासाठी, ठीक आहे. नंतर सी-पी-डीचं टायटल काय असणार आहे? नंतर फ्री कोर्स आहे हा. नंतर पॉईंट्स 5 आहेत त्यासाठी. टॉपिक कोणता आहे? पोस्टमॉर्टम हिमोरेज आहे. आणि सी-ई-नी पॉईंट्स कधी अपडेट होतील? तर तुमच्या अकाउंटमध्ये 30 डेज नंतर होतील. म्हणजे एक सी-ई-नी, सी-पी-डी सी-ई-नी तुम्ही बघतायत आता पोस्टमॉर्टम हिमोरेज जे आहे टॉपिक आहे, ते तुम्ही त्यांच्या मोबाईलवर ॲपवरती बघता, ठीक आहे. एक मिनिट तुम्हाला मोबाईलचा ॲप पण दाखवतो कसा आहे तो लुक वगैरे काय त्याचा, ठीक आहे. तुम्ही इथे गेलात तर एक मिनिट सॉरी हां, ठीक आहे. हे बघा हे त्यांचं ॲप आहे स्पियर म्हणून, ठीक आहे. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथं ॲपमध्ये ना सगळं काही डिटेल्स शो होतील की काय आहे त्याच्यामध्ये काय नाही, की अकाउंट कसा क्रिएट करायचा, ठीक आहे. हे तुम्हाला मी थोडक्यात एक माहिती देतो की हा ॲप कोणता आहे आणि कसा दिसतो, ठीक आहे. इथे तुम्ही खाली बघू शकता की होम आहे, माय कोर्स आहे, कॉम्पिटेन्सी आहे, सर्च आहे आणि नोटिफिकेशन आहे, ठीक आहे. आता होममध्ये गेला
तर तुम्ही तर बघू शकता हे माझं अकाउंट सध्याला लॉग इन आहे. सुजित चव्हाण म्हणून दाखवतंय, ठीक आहे. इथे तुम्ही 3 डॉटवर चेक केलात तर तुम्हाला ते दिसेल की लँग्वेज प्रेफरन्स काय आहे, ऑब्झर्वेशन डाउनलोड्स, इथं माय सर्टिफिकेट काय आहे, इथं तुमची प्रोफाईल डिटेल्स वगैरे. हे थोडंसं जर तुमचं अकाउंट क्रिएट नसेल तिथे डायरेक्ट जावा. तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगेल की अकाउंट नॉट क्रिएटेड किंवा तुम्हाला जॉइन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ते अकाउंट क्रिएट सर्च करून ते सगळं फिलअप करा आणि तुमचं अकाउंट बनवून घ्या, ठीक आहे. आता जे सी जे तुम्हाला माहिती आहे का, हे सी कोर्सेस हे बघा. इथं तुम्हाला सगळे सी कोर्सेस दिसतील, ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला की एक म्हणजे हां, हे बघा, हे पोस्टपार्टम हेमोरेज, हा टॉपिक जो आहे ना, इंडियन नर्सिंग काउन्सिल, हा CNE 5 जे 4.75 रेटिंगची आलेली आहे ती, हे इथं तुम्हाला दाखवलं त्याने, ठीक आहे. हे ॲपमध्ये सगळं काही तुम्हाला शो होऊन जाईल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना, ह्याला ओपन केलात ना तुम्ही, तर डायरेक्ट तुम्ही त्या टॉपिकवर जंप करताल की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल्स येतील मग की की ह्याच्यामध्ये टॉपिक काय आहे, किती अवर्स करावं लागतील आम्हाला. नंतर हे बघा, ह्याच्यामध्ये काय आहे ना, ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट दिले आहेत त्यांनी. डाउनलोड म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करता तुम्ही व्हिडिओ डाउनलोड पण करू शकता. मॉड्यूल्स काय काय असणार त्याच्यामध्ये, ठीक आहे. डिस्कशन कोणत्या कोणत्या टॉपिक केलं जाईल आणि डिटेल्स त्यामध्ये, ठीक आहे. आणि हे पोस्ट आहे तुमचं टॉपिक, ठीक आहे. आणि किती तास आहे, 7 hours 38 minutes हा पूर्ण ऑनलाईन CPD आहे. म्हणजे तुम्हाला लगभग 1 दिवस जाऊ शकतो पूर्ण बघण्यासाठी. इथे थोडंसं डिस्क्रिप्शन दिलं आहे प्रत्येक टॉपिकचं काय आहे काय नाही. बघा, हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो पण खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ऑनलाईन CPD कसं मिळवायचं हे तुम्हाला बेस्ट आहे. कुठे पण जाऊ नका, फक्त व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघायला सगळं काही तुम्हाला इथं माहिती कळून जाईल या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. नंतर इथे तुम्ही डिस्क्रिप्शन बघू शकता खाली. नंतर लायन्सेस वगैरे हे सगळं काही त्यांच्यामध्ये माहिती दिली, ठीक आहे. आता मी त्याला जर रिझ्यूम केलं, मी हे स्टार्ट केलं तर फक्त एक व्हिडिओ बनवण्यासाठी, ठीक आहे. ह्याला मी क्लिक केलं की डायरेक्ट तो ह्याच्यावर येईल. हे बघा, हे स्टार्ट सुरू झालं. जे PPH आहे त्याचं टॉपिक सुरू झालं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टॉपिक कोणता कोणता आहे, ठीक आहे. हे बघा, ओव्हरव्ह्यू 5 मिनिटं, व्हिडिओ लेक्चर्स 30 मिनिटचे आहे. नॉलेज असेसमेंट ह्याच्यामध्ये पण एक्झाम असते. 15 मिनिट टाईम असतो, क्वेश्चन 10 असतात आणि 70% त्यांची पासिंगची रिक्वायर असते. हे पूर्णपैकी तुम्ही बघून घ्या, सगळं काय मॅपमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. नंतर खाली एक फायनल असेसमेंट असते आणि पोस्ट सेशन केस एक्झाम असते की तुम्हाला सगळं ते सिनियर बेस क्वेश्चन विचारतात. ह्याच्यामध्ये फायनल असेसमेंट असते म्हणजे तुमचे मूळ 3 एक्झाम असतात ते तुम्हाला क्लिअर करतात, तेव्हाच ते सर्टिफिकेट देतात. आणि सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे रजिस्ट्रेशन जे लॉग इन केलं ना, तुम्ही जे टाकतात तुमचं, फॉर एक्झाम्पल तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे की माझं IB 3572, तसं GNMचं XX IXF 123 काय असेल ते, फॉर एक्झाम्पल ते टाकून तुम्ही त्या जे रजिस्ट्रेशनचा नंबर टाकलात ना, तिथे अपडेट होतो 30 डेजने. हे अपडेट करतात ॲपवाले तिकडे, जे कंडक्ट करतात ना, ते तिकडे ते क्रिएट करतात, ठीक आहे. हे काही ॲपबद्दल माहिती होतं, ठीक आहे. थोडीशी आपण आपल्या साईटवर जाऊ, ठीक आहे. ते तुम्हाला अजून डिटेल्स वगैरे सांगेल त्या ठिकाणी. ठीक आहे. हे बघा, हे आपण जे CPD शेड्यूल आहे, इथे तुम्हाला क्लिक केलं तसं शेड्यूल दिसून जाईल आणि तुम्हाला डेली बघायचं आहे की आज काय अपडेट झाला आहे काय नाही. आता हे ऑफलाईनचं सांगतो मी, ऑनलाईनचंच चालू आहे. इथे तुम्ही डिटेल्सला क्लिक केलात ना तरी तुम्हाला दिसून जाईल. हे बघा, अस्तारिका स्पेअर लर्निंग टॉपिक कोणता आहे, इथं तुम्ही क्लिक इथं तुम्हाला एक लिंक दिली आहे. या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्ही डायरेक्ट ते ॲपवर जम्प करताल किंवा ॲप तुमच्याकडे नसेल ना तरी पण तो डायरेक्ट ते लिंकवर जम्प करेल. तिथं पण तुम्ही अकाउंट क्रिएट करून तिथं पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ वगैरे, ठीक आहे. सेम प्रोसेस आहे, डिफरन्स काहीच नाही आहे. इथं मी ऑलरेडी अप्लाय केलं आहे म्हणून इथं माझं शो होऊ शकणार नाही. इथं अप्लाय कसं करायचं आहे बघा. आता ओपन केलं तर तुम्हाला अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो. आता फॉर एक्झाम्पल माझं ऑनलाईन आहे, ठीक आहे. इथं मी डिटेल्समध्ये गेलो. डिटेल्समध्ये खाली नंतर मी रीड केलं की काय आहे, ठीक आहे. कोणासाठी, ऑल रजिस्टर नर्ससाठी आहे. ही ऑनलाईन CNE लिंक आहे, ठीक आहे. विदिन 30 डेजमध्ये क्रिएट करणार. टायमिंग, डेट वगैरे सगळं बघणार. ऑर्गनायझर कोण आहे, फाउंडेशन आहे ते अस्तारिका, त्यांनी हे कंडक्ट केलं, ठीक आहे. आता ऑनलाईन CPD आहे, इथं मी क्लिक केलं, मला अप्लाय करायचं आहे. तर हा ऑनलाईन CPD आहे. मी जर क्लिक केलं नंतर इथं माझं इंटर रजिस्ट्रेशन नंबर बघा. इथं जे तुम्ही रजिस्टर नंबर टाकलात ना, तेच रजिस्टर नंबर तुमच्या ॲपमध्ये पण तोच पाहिजे. तुम्ही इकडे दुसरंच टाकता आणि दुसरंच टाकतात तर तुमचं क्रेडिट पॉईंट्स मॅच होणार नाही. तर तुम्ही व्हिडिओ बघताल ते जे तुम्ही लॉग इन केलं त्यांच्या अकाउंटला ते क्रेडिट अवर्स पडून जातील, ठीक आहे.
आता मी ते अप्लाय करतो. ठीक आहे. इथं तुम्हाला ऑनलाईन CPT सब्जेक्ट इथं क्लिक करायचं आहे आणि इंटर रजिस्टर नंबर. ठीक आहे. आता मी ते इंटर करतो. ठीक आहे. हा रजिस्टर नंबर करतो. तर माझा नंबर काय आहे? एक मिनिट. IV-3572. ठीक आहे. हा मी इंटर रजिस्टर नंबर केला. इथं मी जसं अप्लाय करेल ना, यू हॅव ऑलरेडी अप्लाय टू धिस सब्जेक्ट. मी ऑलरेडी हा अप्लाय केलेला आहे. तुम्हाला एक नेक्स्ट पण दाखवतो. ठीक आहे. जी नेक्स्ट CPT आहे. अरे यार, शेड्यूल. ओके, ही ऑनलाईन जी नॉर्मल लेबर आणि बर्थ. ठीक आहे. जी त्याच्यावर 8 CNE अवर्स आहेत, जे क्रेडिट्स पॉईंट तुम्हाला भेटणार आहेत ते. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केला, सेम आहे, दुसरं काही डिफरन्स नाही. इथं पण मी क्लिक केलं नॉर्मल लेबर आणि बर्थ अँड MTCL जे आहे ते. इथं पण मी रजिस्टर नंबर टाकलं माझं 3572. ठीक आहे. इथे मी अप्लाय केलं तर डायरेक्टमध्ये अप्लाइड सक्सेसफुल, हे बघा इथं अप्लाइड सक्सेसफुली तुम्हाला दिसलं असेल मित्रांनो. अप्लाइड सक्सेसफुल म्हणजे तुम्ही इथं CNEसाठी अप्लाय झाला आहेत. इथून जे MSCच्या प्रॉपर साईटकडून तुम्ही अप्लाय झालात. ठीक आहे. असं कोणते एजंट नाही की तुम्ही अप्लाय करून देणार. एजंटची मी तुम्हाला माहिती सांगेल पूर्ण काहीपैकी, पण जे लीगल प्रोसेस आहे ना ते समजून घ्या, कसं कसं तुम्हाला CNE क्रेडिट पॉईंट्स भेटतील. ठीक आहे. हे अप्लाइड सक्सेस मी ओके करणार. ठीक आहे. आता तर म्हणजे ती लिंक नाही इथं ओपन होईल बघा. लिंक आहे ना, ऑनलाईन CNE लिंक. इथं तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट मी ॲपवर जम्प करेल ठिकाणी. हे बघा, मी इथं जर क्लिक केलं, जर माझ्याकडे ॲप डाउनलोड आहे म्हणून माझं डायरेक्ट जम्प ॲपवर करेल. तुमच्याकडे ॲप नसेल तर डायरेक्ट तुमच्या एक न्यू वेब क्रिएट होईल आणि ते क्रोमवर तुम्हाला शो होईल. ठीक आहे. थोडंसं जरा लँग्वेजमध्ये थोडं डिफरन्स असेल. मी पण तुमच्यामधलाच एक आहे. समजून घ्या थोडंसं. म्हणजे मला फक्त माहिती पुरवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे. इथे मी जसं क्लिक करेल ना, तर मी डायरेक्ट ॲपवरती जम्प करेल. हे बघा, डायरेक्ट ॲप म्हणजे डायरेक्ट त्या पॉईंटवर मी जम्प, जे टॉपिक आहे ना, मी त्याच्यावर डायरेक्ट जम्प होऊन जाईल. ठीक आहे. हे बघा, तुम्ही दिसेल की PPH वगैरे जे माझं चालू होतं ते बॅक गेलं की तुम्ही डायरेक्ट ॲपवर जम्प होऊ शकता. ठीक आहे. हे तुम्ही असं अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता ऑफलाईन बघू. ऑफलाईनमध्ये काय डिफरन्स आहे. आता ऑफलाईनचे माहिती आहे का, इथं मी हे बघा, इथं जर मी क्लिक केलं ना, हे टॉपिक वगैरे सेम दिसेल. ठीक आहे. नाव वगैरे सेम. इथं मी क्लिक करेल ना, ऑनलाईन झालं का? ओके, मी मुंबईसाठी अप्लाय करतोय. ठीक आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय काय हे क्रेडिट्स पॉईंट्स 10 आहेत. ठीक आहे. ह्याला 10 पॉईंट्स आहेत. टॉपिक कोणता आहे? बर्न्स केअर इन क्रिटिकल युनिट्स अँड बियॉन्ड. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये स्किल बेस्ड वर्कशॉप असणार आहे. ती ऑफलाईन आहे. ऑफलाईन म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्ही एक मिनटं. अरे भावांनो, थोडा आवाज. ठीक आहे. हां. तर फॉर क्रिटिकल नर्सेस आहेत, एमर्जन्सी रूम नर्सेस, त्यासाठी त्यांनी स्किल बेसिक वर्कशॉप ऑफलाईन करतात ते. आता हे कंडक्ट कोणी केलं माहिती आहे का? PD हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगनी केलं आहे. ठीक आहे. आजच्याची फॉर्म काय आहे की 2/2/2026ला 8:30 सुरू होणार आहे आणि टिल कितपर्यंत 2/2/2000 म्हणजे 2 वाजेपर्यंत संपून जाणार. 2 तारखेला असणार आहे PD हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये. ठीक आहे. जे व्हेन्यू आहे, जे लोकेशन आहे, ॲड्रेस तुम्हाला त्या खाली दिलं जाईल की कुठे CNE जे वर्कशॉप होणार ते कुठे होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल इथे स्पीकर कोण आहे, त्यांचं रोल काय आहे, त्यांचं टॉपिक काय, ड्युरेशन किती, कोण टॉपिक घेणार, हे सगळं काय डिस्कशन त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. आता स्पीकर वगैरे त्यांचं जे रोल असेल काय असणार, डेट अँड टाईम वगैरे ते दिलेलं आहे, किती वेळ बोलणार काय. ठीक आहे. हे सगळं काय तुम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इथं खाली बघा, इथं पण तुम्हाला सेम प्रोसेस आहे. अप्लाय करायची प्रोसेस सेम आहे. डिफरन्स काहीच नाही. इथे मी रजिस्टर नंबर टाकणार. ठीक आहे. IV3, एक मिनटं, 3570. ठीक आहे. इथे मी अप्लाय केला. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, अप्लाय होतं का मी बघतो. हे बघा, जे मला वाटलं होतं की ते होणार म्हणून तेच झालं. फायनली तर मॅक्झिमम पार्टिसिपेंट कॅपॅसिटी एक्सीड. हा का दाखवते माहिती आहे का? तर काही जे PD हिंदूचे आता कॉलेज ऑफ नर्सिंग आहेत ना, पहिलेच ते लिंक क्रिएट करतात आणि ते पहिलेच ते फिलअप करून घेतात. त्यांना जेवढे कॅन्डिडेट आहेत ना तेवढे फिलअप करून घेतात. एक सिनारिओ सांगतो मी, रिअल झालेली घटना ही. मला ना एक डॉक्युमेंट्स फाईलमध्ये आलेली की CNE CPTसाठी तुम्हाला ऑनलाईन क्रेडिट्स पॉईंट भेटून जातील म्हणून. म्हणजे ते ऑलरेडी गुगल फॉर्मवर क्रिएट करतात, तिथून सगळे कॅन्डिडेट फिलअप करतात, नंतर इकडे पोस्ट करतात. माहिती आहे का? नंतर ते दाखवते की नाही, की मॅक्झिमम पर्सेंट ॲप्लिकेशन कॅपॅसिटी फुल झालेली आहे म्हणून. म्हणजे मी
जसं इथं तुम्ही बघताल ना, जसं अपडेट झालं की लगेच तिथं तुम्हाला मॅक्सिमम पार्टिसिपंट करायची एक्सिट दाखवेल. फक्त 5 मिनिटं, विदिन 5 मिनिट्समध्ये. म्हणजे ऑफलाईन जे आहे ना, तर तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर मुंबईमध्ये आहे ना, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट व्हिजिट पण करू शकता. डायरेक्ट व्हिजिट करा. तिथे सांगा. फक्त डॉक्युमेंट्स काय करावं लागतील तुम्हाला. तुमचं जे MSc जे रजिस्ट्रेशन आहे, ते सर्टिफिकेट मोबाईलमध्ये असेल तर चालेल. आयडेंटिटी प्रूफ लागेल तुम्हाला आणि एक फोटो लागेल. हे 3-4 गोष्टी तुम्हाला घेऊन जावं लागेल तिथे, ठीक आहे. आणि एक सर्टिफिकेटमध्ये तुमचं किंवा स्टॅम्प वगैरे फोटो वगैरे ते अटॅच करायला लागेल, तर फोटो सेफ्टीसाठी घेऊन जा. हे 2-3 डॉक्युमेंट्स लागतील, जास्त काही लागत नाही आहे, ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तरी इथून तर मी ऑनलाईन काय अप्लाय करू शकत नाही. ऑफलाईन जे CPD प्रोग्राम आहे ते तुम्हाला ऑफलाईन तिथे जाऊन एकदा ट्राय करा. तर तुम्ही मे बी तुम्हाला घेतील तिथे ऑफलाईन, ठीक आहे. हे होते कसं बघायचं याच्यावर आता ठीक आहे. एवढं समजलं असेल तुम्हाला की CPD काय आहे, कंपल्सरी आहे का? ठीक आहे. म्हणजे अप्लाय कसा करायचा, नाहीतर शेड्यूल कुठे बघायचा, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, एवढं समजलं का तुम्हाला? ठीक आहे. नंतर ऑफलाईन ऑनलाईन CPDमध्ये काय फरक आहे? ऑनलाईन एवढं फरक काही नाही आहे. ऑनलाईन फक्त मला ऑनलाईन बघायचं आहे ॲपवरती त्यांच्या. हां, आता काय स्टुडंट एक क्वेश्चन पण येतो, की जी ऑनलाईन जे आहे ना सर, की ते लिंक देणार आम्हाला ईमेलवरती येणार का? किंवा वन डेचा ऑनलाईन असतो का? वन डेचा ऑनलाईन खूप रेअरली येतं मित्रांनो. वन डेचं ऑनलाईन म्हणजे माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल मी ऑर्गनायझर आहे आणि मी क्रिएट केलं आहे. फॉर एक्झाम्पल माझं मी PPS टॉपिक क्रिएट केलं आहे. तर ते वन डेसाठी आहे. फक्त 8 वाजता सुरू होणार आणि 2ला संपणार. ते झालं वन डेसाठी ऑनलाईन. ते खूप रेअरली भेटतं, खूप रेअरली. तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या ॲपवर थ्रूच त्यांना ते CNE पॉईंट्स वगैरे, कारण की वन डेसाठी अरेंजमेंट करणं खूप डिफिकल्ट आहे ऑनलाईन. त्यासाठी ते पोस्ट टेस्ट, प्री टेस्ट हे सगळं करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून ह्यासाठी ना ते एक डेसाठी ऑनलाईन ठेवत नाही. ते डायरेक्ट त्यांचा ॲप असतो, त्याच्यावरती सगळं काही डिटेल्स वगैरे त्यांनी पोस्ट केलेले असतात. ते बघून ते तुम्हाला ऑनलाईन क्रेडिट पॉईंट्स भेटतं, ठीक आहे. जे ऑफलाईन क्रेडिट पॉईंट असतं तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटतं. सर्टिफिकेट तुमच्याजवळ ठेवायचे आणि विदिन 30 डेजमध्ये ते सगळे क्रेडिट्स पॉईंट तुमच्या अकाउंटला क्रिएट होऊन जातात, ठीक आहे. आता जे अकाउंट्सचे क्रेडिट्स पॉईंट झाले ते कुठे बघायचे, ठीक आहे. त्यासाठी एक दुसरी साईट आहे जी महाराष्ट्र नर्सिंगची जी आहे, सेम आहे फक्त डिफरंट साईट आहे ती, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, ठीक आहे. इथं बघून तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं माझं ऑलरेडी सेव्ह आहे, ठीक आहे. इथं मी लॉग इन करतो मित्रांनो, ठीक आहे. इथं मी लॉग इन केलं. इथं तुम्हाला बघू हे बघा, इथं माझा रजिस्ट्रेशन नंबर सगळं काय दिसू लागलं तुम्हाला. वेलकम टू सुजित चव्हाण, ठीक आहे. इथे तुम्हाला काय होईल शो होईल माहिती आहे का? हे बघा, इथं रिन्युअर प्रोफाईल 2022 इथं तुम्हाला शो होत असेल, रिन्युअल प्रोफाईल 2022. आता तुम्ही ह्या लिंकला जर क्लिक केलात ना, मी या लिंकला क्लिक केलं, ठीक आहे. हे बघा, इथे तुमचं क्रेडिट पॉईंट शो होतील. CNE क्रेडिट अवर्स अटेंड टिल डेट. माझे आत्तापर्यंत एक पण मी CNE क्रेडिट अटेंड नाही झाली, त्याच्यामुळे माझं 0 आहे त्या ठिकाणी. सॉरी मित्रांनो, ते मध्ये आवाज येतो म्हणून स्टॉप केलेला व्हिडिओ. इथे तुम्हाला ना शो होतील CNE क्रेडिट अवर्स आणि हे काय, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल की क्वालिफिकेशन आणि तुमचं वर्क एक्सपिरियन्स आणि रिन्युअल लिंक. या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं ना रिन्युअल लिंकवरती, मी यावरती रिन्युअल लिंकवर क्लिक करतो, तर हे डायरेक्ट सांगेल हे बघा, रिन्युअल ॲप्लिकेशन अप्लाय म्हणून, ठीक आहे. इथे तुम्हाला रिन्युअल ॲप्लिकेशन येईल. इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथे क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही अप्लायच्या पेजवरती जाताल. आता अप्लायच्या पेजवर जातं, हे बघा मला काय आलं आहे, ओके यू कॅन अप्लाय रिन्युअल ओनली बिफोर 3 मंथ्स फॉर व्हॅलिडिटी एक्सपायरेशन डेट. माझं 2025ची पासिंग आउट आहे, तर रिसेंटली अजून 2 वर्ष पण झाले नाही आहे. त्याच्यामुळे 2027च्या मध्ये माझं एक्सपायर होईल, तेव्हा 3 मंथ्स अगोदर मला इथं माझी लिंक ओपन होईल. तोपर्यंत लिंक ओपन होणार नाही. मला गरज नाही आहे रिन्युअल करण्यासाठी, पण मला 150 क्रेडिट्स पॉईंट गरज आहे 2027 रिन्युअल करण्यासाठी. हे कंपल्सरी मित्रांनो, ठीक आहे. एवढं समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. आता जे नेक्स्ट क्वेश्चन होतं की शेड्यूल, ठीक आहे. नंतर आपल्या कसं करायचं, ठीक आहे. CPD कोण कंडक्ट करतं? CPD कोण कंडक्ट करतं माहिती आहे का? CPD जे ऑर्गनायझर असतात ना, जसे की आस्थारिका ॲप झाली, जसे PD हिंदुजा, जे कॉलेजेस हॉस्पिटल असतात ते CPD कंडक्ट करतात. जे ऑर्गनायझर असतात, ऑर्गनायझरसाठी एक रजिस्ट्रेशन वेगळा प्रोसेस आहे. ते तुम्ही ऑर्गनायझर पण तुम्ही पण बनवू शकता, पण तुमच्याकडे तेवढं मॅन पॉवर सपोर्ट आणि तुमचं तेवढं डिजिग्नेशन पाहिजे, रोल पाहिजे, तेव्हाच तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता, ठीक आहे.
नंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन CPTमध्ये काय फरक आहे? ऑनलाईन ऑफलाईन CPTमध्ये एवढाच फरक आहे मित्रांनो, की तुम्ही ऑफलाईन करू शकता आणि ऑनलाईन करू शकता. डिफरन्स एवढंच आहे, की ते तुम्हाला स्वतः इथं जावं लागणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जे क्रेडिट्स पॉईंट आहेत ते ऑनलाईन भेटतात, 30 दिवसानंतर भेटतात. जे ऑफलाईन आहे ते लवकर भेटण्याची शक्यता असते. नंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटतं ते ऑफिशियली जे हार्ड कॉपी भेटते ती ऑफलाईनमध्ये भेटते आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला डायरेक्ट डिजिटली भेटते. ठीक आहे, एवढंच फरक आहे. ऑफलाईन ऑनलाईनमध्ये काही डिफरन्स. तिकडे पण सेम प्रोसेस सेम आहे, इकडे पण सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. ऑनलाईनमध्ये फक्त एवढंच आहे, की 1 डेचं कधीच ऑनलाईन भेटणार नाही तुम्हाला ॲपवरच भेटतील किंवा असं लाँग पिरियडसाठी तुम्हाला ऑनलाईन भेटतील. ठीक आहे. आणि आता दुसरा क्वेश्चन एक अजून काय अकाउंटला क्रेडिट्सवर कसे जमा होतात ते पण आपण बघितलं. मॅक्झिमम पार्टिसिपेंट कसं शो होतो तो पण तुम्हाला सांगितलं का होतंय म्हणून. ठीक आहे. डॉक्युमेंट्स काय लागतील ते पण सांगितले. आता जी CNE CPT आहे ना, जे रजिस्ट्रेशनसाठी फीस किती लागेल तुम्ही बघितलं होतं, की तिथं 500 आणि ₹400 तुम्हाला शो करते, की CNE CPT हे बघा इथं ₹500 फीस इथे या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी ₹500 फीस तुम्हाला पे करावं लागेल. आता हे मी सांगतो, की ₹500 का चार्ज करतायत. ठीक आहे. त्यांचं एक सर्क्युलर आला होता ह्याच्यामध्ये MNCमध्ये. एक मिनिट सर्क्युलर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सर्क्युलर एकच मिनटं. हे बघा. ठीक आहे. आता हे सर्क्युलर आहे ना, हे कधीचं आहे? 17/11/2025. ठीक आहे. हा कधीचा माहिती आहे का? 17/11/2025 आहे. म्हणजे 11/2025चा हा अपडेट आहे. त्यांनी सांगितलं होतं, की CNE हे होणार म्हणून. ठीक आहे. फ्री होणार म्हणून. तर ह्याच्यामध्ये काय आहे? शुल्क नोंदणी किती आहे? 2,000 आहे. ₹100 स्पीकरसाठी घेणार जो बोलणारा आहे तो आणि सहभागी परिचयाकडून घेण्यात येणारे शुल्क ₹20 आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का? हे 2,000 कधी लागायचे माहिती आहे का? 2,000 जेव्हा लागायचे जेव्हा तुम्ही रिन्युअल प्रोफाईल करता ना, जेव्हा CNE CPT तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्या टाईमला तुम्हाला 2,000 पे करायचे असते MNCला. पण ते आता तुम्हाला करायची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता ते ₹500 कसे चार्ज करतात माहिती आहे का ऑफलाईनवाले? की ऑफलाईन जे असतात ना, ते ऑर्गनायझर असतात, ते त्यांच्यावर डिपेंड असते की ते चार्जेस किती घेतील. पण MNCकडून ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याचे ₹1 पण तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. फक्त जे ऑर्गनायझर असतात तेच तुम्हाला पे करावं लागते. 200, 300, 400, 500 असे रुपये असतात त्यांना. तेवढी चार्जेस पे करावं लागते. जर एखादा मला ऑफलाईन भेटला, ऑनलाईन थ्रू कसं अप्लाय करेल मी नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये पण मी ऑफलाईन कसं अप्लाय करायचं ते पण शो करेल. पण हे मॅक्झिमम पार्टिसिपेट दाखवते म्हणून माझं पण ते होत नाही अप्लाय. पण ऑनलाईन कधी पण तुम्ही करू शकता. ऑनलाईन होऊन जातं तुमचं. ठीक आहे. पण ऑफलाईनला खूप डिफिकल्ट आहे. ऑफलाईन भेटणं पण खूप थोडंसं तुम्हाला ट्राय करावं लागेल. ठीक आहे. ह्यासाठी बाकी राहिला प्रश्न आता CPT गरज आहे. आता CNEसाठी जे ते 150 जे क्रेडिट्स म्हणजे ते गरजेचंच आहे का? ते नाही काही-काही क्वेश्चन की सर मी नाही केलं तर मला रिन्युअल होईल का? हे बघा त्यांनी एक स्पेशल नोटीस इथं सर्क्युलर जाहीर केले भावांनो, की सांगितले की 19 तारखेचा हा अपडेट आहे सर्क्युलर 19/11/2025चा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की जे पण 2026 पासून आम्ही CNE स्टार्ट केली होती. MNCवाले बोलतात असे, की 2016 पासून आम्ही CNE स्टार्ट केलं होतं. आम्ही दर 5 वर्षांनी नोंदणी कालावधीमध्ये ठेवतो. म्हणजे दर 5 वर्षांनी आम्ही नोंदणीची साईट ओपन करतो किंवा ते रिन्यूअल करतो. ठीक आहे. तर 2017 ते 22 पर्यंत होतं ते फक्त 10 क्रेडिट पॉईंट असले की तुमचं रिन्युअल व्हायचा. पण आता 150 क्रेडिट्स पॉईंट्स तुम्हाला मिळवायचे तरच तुमचं 2027मध्ये रिन्युअल होणार. ते जर पॉईंट नसेल तर तुमचं कुठेच रिन्युअल होणार नाही. स्पष्ट सांगितलं ह्याच्यामध्ये. त्यांनी नूतनीकरण देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. एकदा मी वाचून दाखवतो. 2016 पासून सुरू केले आहे. प्रत्येक नोंदणीकृत परिचारकाने 5 वर्षांनी नोंदणी कालावधीमध्ये क्रेडिट पॉईंट्स पूर्ण करणे आवश्यक आहे. ठीक आहे. परिचारकांना 2027 पर्यंत जे कालावधी दिले त्याच्यापर्यंत नूतनीकरण देण्यात आलेले आहेत. 2027मध्ये सर्व नोंदणी जे परिचारिका निरंतर परिचर्या परीक्षा माझी मराठी थोडीशी वीक आहे. 150 क्रेडिट पॉईंट्स पूर्ण केल्यानंतरच त्यांना पुढील 5 वर्ष कालावधीकरिता नूतनीकरण देण्यात येईल. 2027 ते 2032 जे आहे ना नेक्स्ट कालावधी येईल. म्हणजे 2027 नंतर अजून 5 वर्षाने वाढेल 32मध्ये तरच त्यांना रिन्युअल करता येणार. म्हणजे तुम्हाला 2027 पर्यंत 150 क्रेडिट पॉईंट्स कंपल्सरी घेणं आहे. म्हणजे घेणंच आहे. ते कसे पण घ्या पण घ्या. मे बी जर 150 क्रेडिट पॉईंट जास्त स्टाफचे झाले नर्सेसचे झाले नाही तर मे बी ते कमी होऊ शकतात. 60 पर्यंत 50 पर्यंत ते कमी पण करू शकतात. ते डिपेंड करतं MNCवर. ठीक आहे आपल्या. जर ते क्रेडिट्स पॉईंट्स नाही झाले तर तुम्हाला
आय-एन-सीमध्ये आय-एन-सीमध्ये नोंदणी रिन्यूअल करता येणार नाही. तुम्ही हायकोर्टनुसार डायरेक्ट स्पष्ट सांगितले, जे पण आपले एम-एन-सीवाल्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की आम्ही ते क्रेडिट पॉईंट नसेल तर आम्ही नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण देण्यात येणार नाही. हे स्पष्ट सांगितले त्यांनी. जर तुमच्याकडे 150 क्रेडिट पॉईंट नसेल तर तुमचं रिन्यूअल होणारच नाही त्याच्यापुढे, ठीक आहे. ते स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. हे डिक्लेअर केलं आहे एम-एन-सीवाल्यांनी, ठीक आहे. तर तुम्हाला 150 क्रेडिट्स पण घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. ऑफिशियली सर्क्युलर काही एडिट-बिडिट काही केलं नाही आहे. सगळं आपल्याकडे पूर्णपैकी ओरिजिनल असतो, ट्रस्टवर्दी असतो आणि जे काही इन्फॉर्मेशन ती ॲक्युरेट 100% 100% असते. कुठे पण क्रॉस चेक केलं तर आपलं व्हेरिफाय असणार, ठीक आहे. आता दुसरं एक सर्क्युलर आलं होतं, की 3/2/2024ला ह्याच्यामध्ये काय दाखवलं होतं माहिती आहे का? जे CETचे ऑर्गनायझर जे आहेत ना त्याच्यामध्ये जे इच्छुकांनी त्यांचं रजिस्ट्रेशन स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये जे ऑर्गनायझर असतात ना, जे कंडक्ट करतात त्यासाठी त्यांनी एक साईट दिली की तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि CPD जे प्रोग्राम आहे तुम्ही कंडक्ट करू शकता. हे स्पीकर आहे, ऑब्झर्व्हर आहे, ऑर्गनायझर आहे आणि पार्टिसिपेंट आहेत ह्याच्यामध्ये. एक तुम्हाला एक विसरलो सांगायचं. ठीक आहे, 1 मिनिट 2 मिनिटामध्येच. ठीक आहे. इथं मला दिसतंय का हे CPD ऑर्गनायझर, पार्टिसिपेंट, स्पीकर, ऑब्झर्व्हर, ऑर्गनायझर. ठीक आहे. हे काय माहिती आहे का? CPD ऑर्गनायझर म्हणजे ऑर्गनाईज करणारा. जे ऑनलाईन CPD ऑर्गनायझर वर्कफ्लो जे ऑनलाईन जे आता मी आर्थिका जे ॲप जे नाव सांगितलं होतं, ते त्याच्यावर जे वर्क करणारे ते फाउंडर झाले ते. CPD ऑब्झर्व्हर वर्कफ्लो म्हणजे कोण असतो माहिती आहे का? जे MNCचा एक मेंबर असतो तो ऑब्झर्व्ह करतो सगळं काही. जे कंडक्ट करतं त्याच्यामध्ये पण एक ऑब्झर्व्हर असतो, तो असतो. एक स्पीकर असतो. स्पीकर म्हणजे कोण माहिती आहे का? जो बोलणारा असतो. जो पण जे पण कंडक्ट करतात, जे मॅडम लोकं असतात, टीचर लोकं असतात, तेच असतात आपले जे स्टाफ नसतात, एका चांगल्या पोस्टवर असतात. त्यांना ते CPD प्रोग्राम हँडल करायला देतात, की तुम्ही लेक्चर्स घ्या, हे करा त्यासाठी. आणि पार्टिसिपेंट म्हणजे आपण असतो, जे स्टाफ नर्सेस, जे स्टुडंट, स्टाफ नर्सेस, जे गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे लोकं असतात, त्यासाठी हे आहे, ठीक आहे. नंतर राहिलं क्वेश्चन कोणता अजून याच्यामध्ये? ठीक आहे. अजून तुम्हाला काही डाऊट असेल ना, तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये बिनधास्त विचारा. त्याचं मी उत्तर देण्याचं ट्राय करेल. ठीक आहे. हे त्यांच्यासाठी होतं. नंतर अजून एक हा सर्क्युलर काय सांगतो माहिती आहे का? हे रिसेंट जे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये काय 5/1/2026 मध्ये, ठीक आहे. हे काय सांगतं, की मला एक जणाचा कॉल आला आणि तो मला विचारतो, की "सर, असं आहे की मी ड्युटीवर आहे, गव्हर्नमेंटमध्ये काम करतो आणि मी CPD म्हणजे ऑन ड्युटी असल्यावर" 1 मिनिट ऑफलाईन एक आहे, कुठेतरी चालू आहे, ठीक आहे. आणि म्हणजे एक गव्हर्नमेंट जॉब आहे माझा आणि मी गव्हर्नमेंटला जॉब म्हणजे कसं सांगू तुम्हाला? फॉर एक्झाम्पल मी जॉबवर आहे आणि कुठेतरी एक चालू आहे, ठीक आहे. वर्कशॉप चालू आहे, ऑफलाईन चालू आहे आणि मी गव्हर्नमेंट जॉबला आहे. तर मी इथं जे ड्युटी करतो, ॲज अ ड्युटी ते माझं कॅल्क्युलेट होणार का त्याच्यामध्ये CNEमध्ये? बघा, तुम्हाला म्हणजे ऑफलाईन असेल तर तुम्हाला तिथे जावंच लागेल. जे तुमचं जे टाईम ड्युटी जे आहे ना, ते तुम्ही जे CNEची जे वर्कशॉप जे अटेंड करता ना, ते तुमच्या ड्युटीमध्ये कन्व्हर्ट होतं टाईम शेड्यूल तो तुमचा. ते तुम्हाला ते भेटतं. असं नाही की मी एक ऑफलाईन आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे आणि तुम्ही गेलेच नाही आणि तर तुम्हाला क्रेडिट्स पण भेटणार नाही. मे बी तुम्हाला समजलं असेल. थोडं मी ट्राय करतोय. एक सर्क्युलर आलेला होता त्यांचा. अरे यार काय? ठीक आहे. हे बघा एक सर्क्युलर तुम्हाला इथं सगळं काही डिटेल्स भेटून जातं. तुम्ही फक्त वेबसाईटला सर्च करा, थोडासा टाईम भेटेल तुम्हाला. हे बघा, की CPD ट्रेनिंग पिरियड फॉर नर्सेस, ठीक आहे. हे CPD ट्रेनिंग पिरियड ऑफ नर्सेस इज ॲज्युम ॲज अ ड्युटी पिरियड ॲज पर गव्हर्नमेंट सर्क्युलर. हेच ते तुम्हाला दाखवलं होतं की काय आहे ते, ठीक आहे. ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही स्वतः रीड करून समजून घ्या, जर माझ्याकडून समजलं नसेल तरीही, ठीक आहे. ह्याच्यानंतर काही डाऊट असेल ना तुम्हाला, की त्याच्या रिलेटेड, तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये करा, ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये सांगायचं राहिलं तर अजून CPDबद्दल ठीक आहे. एवढंच जे क्वेश्चन होते ते सगळं झालेले आहेत तुमचे. जे पण डाऊट असेल ते मित्र कमेंट करा. आणि खरंच मी काय यूट्यूबर नाही आहे किंवा क्रिएटर नाही आहे. माझी मराठी पण एवढी चांगली नाही आहे, की मी पण एक मराठवाड्यामधला आहे.
थोडंसं समजून घ्या लँग्वेजमध्ये, बोलण्यामध्ये डिफिकल्टी ह्याच्यामध्ये. मी पण एक एक माझं काम फक्त एक माहिती देण्याचं आहे. ना कुठं प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे. थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका. जर मी पण कुठे चुकलं असेल तर माझे काही रॉंग इन्फॉर्मेशन गेली असेल तर मला मला करेक्ट करा. कमेंटमध्ये डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकता, "सर असं-असं आहे." हे असं नाही आहे. मला ॲक्सेप्ट आहे. आपण जिथे चुकतो ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर काही तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट करू शकता खाली. नंतर अजून राहिलं तर हां, तर मी खूप मेहनतनं हा व्हिडिओ बनवला आहे. खूप इन्फॉर्मेशन पण घेतली आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब, शेअर करा. जे पण नर्सेस स्टाफ आहेत त्यांना ग्रुपमध्ये सर्कल करा. जिथे पण तुम्ही काम करता, जॉब करता, कोणी टीचिंगमध्ये आहेत, कोणी स्टाफ नर्स आहेत, कोणी OAC सेंटरमध्ये आहेत. खूप ठिकाणी आपले स्टाफ आहेत, कनेक्टेड आहेत. ते सगळ्यांना ग्रुपला सेंड करा. हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा की CNC खूप गरजेचं आहे. जे पण आता न्यू पास आउट होत आहेत त्यांना पण सांगा. ठीक आहे. खाली एक लाईक आणि करून जावा. मला व्हिडिओ आवडला असेल तर चांगलं तर ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. काय असेल तर काही पण डाऊट असेल तर खाली कमेंट करा. मी कळवेल तुम्हाला. ठीक आहे. तसंच आपला एक ग्रुप पण जॉइन आहे. सायबर कॅफेचा ग्रुप पण आहे. ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तिथे पण Instagramची लिंक आहे, YouTube चॅनलची लिंक आहे आणि माझी जे WhatsApp पर्सनल ग्रुप आहे डिजिटल सायबर कॅफेचा ते पण खाली आहे. तिथे तुम्ही जाऊन जॉइन करू शकता. तिथे पण मी डेली अपडेट राहतो आणि जे असेल ते मी ग्रुपला टाकून देत असतो. ठीक आहे. तर थँक यू. बाय.